गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 22वी कथा हरिपंडिताचे मनपरिवर्तन. नामते उत्तम, नामते सगुण, नामते निर्गुण सनातन, नामते ध्यान, नामते धारणा, नामते हे जना तारक नाम, नामते पावन, नामते कारण, नामा परते साधन आन नाही, नाम ध्यानी मनी गातसे वदनी, एका जनार्दनी श्रेष्ठ नाम. नाथ महाराजांचा नित्यक्रम सुरू होता. त्यांचे वय पुढे सरकत होते. जीवनाची संध्याकाळ सरू लागली होती. गिरिजादेवी नाथांहून थोड्या लहान खऱ्या, पण त्यांचीही सायंकाळ सुरू झाली होती. त्या आता थकत चालल्या होत्या. एक दिवस त्यांनी अंथरूण धरले. अंगात ताप येत होता. वैद्यराज चाटण मुळ्या काढा सांगत होते. गिरिजादेवींचे अंग दुखत होते. नाथ त्यांना चाटण चाटवत होते. काढा उकळून पाजवत होते. अंग जास्त तापल्यावर कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते. असेच एक दिवस नाथ महाराज त्यांच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होते. त्यांना थांबवून गिरिजादेवी म्हणाल्या, ऐकलत, आता हे उपचार पुरेत. यातून मी वाचायची नाही. माझा इथला शेर संपत आलाय. असं अभद्र बोलू नका, नाथ महाराज म्हणाले. वैद्यराज औषध बदलून देतो म्हणालेत. त्यानं उतार पडेल. गिरिजादेवी म्हणाल्या, आत्तापर्यंत बदलली नाहीत का औषधं? सौभाग्यासह गेले तर माझं सोनं होईल. माझं त्या पांडुरंगाकडं हेच मागणं आहे आणि तुमच्याकडंही एक मागणं आहे. आजवर मी काही मागितलं नाही. माझं हे मागणं तेवढं पूर्ण कराल ना? नाथ महाराज म्हणाले, मागा, तुमचं मागणं पूर्ण करीन मी. हरिपंडित रागावून काशीला गेलाय. त्याला, सुनेला, प्रल्हादाला, मेघश्यामाला बघावंसं भेटावंसं वाटते. हरी हुशार आहे, पण जरा तापट आहे. एककल्ली आहे. देवाघरी जाण्याआधी त्याला, सुनेला, नातवंडांना भेटायची इच्छा आहे. तसा राघव आहे इथं. तुम्हाला कमीपणा येईल का? पण सारी एकत्र राहावीत असं वाटतंय मला. गिरिजादेवींचे शब्द फिसले. आवाज कातरला. डोळ्यातून उष्ण अश्रू गळू लागले. नाथांच्या डोळ्यांमध्येही अश्रू तरारले. त्यांनी राघवाला जवळ घेतले. आपल्या उपरण्याने गिरिजादेवींच्या डोळ्यातील अश्रू पुसले. थरथरत्या आवाजात ते म्हणाले, मी मानापमान कधीच मानला नाही. मी त्याला समजावून सांगू शकलो नाही. कमी पडलो मी. पण मी जाईन काशीला. त्याला समजावेन. त्याला, सुनबाईला, प्रल्हाद, मेघश्यामाला नक्की घेऊन येईन. नाथांनी राघवाला जवळ घेतले. त्याला ते म्हणाले, राघोबा, मी तुझ्या आईबाबांना काशीहून घेऊन येतो. प्रल्हाद दादा, मेघश्याम दादा दोघांनाही घेऊन येतो. तोवर तू आजीची काळजी घेशील, तिची सेवा करशील? त्याने होकार दिला. पुढे जाऊन तो आजीचे पाय आपल्या इवल्याशा हातांनी चेपूही लागला. डोळ्यांमधून येणारे अश्रू पुसत नाथ महाराज उठले. नाथांनी उद्धवाला सर्व सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशीच ते काशीला निघाले. हरिपंडिताचे काशीत बस्तान चांगले बसले होते. त्याला राहायला मोठा वाडा मिळाला होता. संस्कृत पठण, वेदचर्चा, मंत्रपठण असा क्रम सुरू होता. तोही प्रवचन कीर्तने करत असे, पण जड आणि जाड शब्द. संस्कृत प्रचुरता, यामुळे सामान्य लोकांना ते समजत नसे. त्यामुळे 5-25 वैदिक किंवा वैदिक म्हणून घेणारे त्याच्या कीर्तनाला येत असत. नाथ महाराजांच्या कीर्तनाला मनकर्णिकेचा घाट अपुरा पडे. श्रोत्यांचा महापूर लोटत असे. नाथांना हरीचे घर शोधणे कठीण गेले नाही. सुनबाईंनी स्वागत केले. हातपाय धुवायला गरम पाणी दिले. प्रल्हाद, मेघश्याम आजोबा करत नाथांना बिलगले. सुनबाईंनी पाण्याचा गडू, वाटीत लाडू आणि फुलपात्रात गरम दूध नाथांसमोर आणून ठेवले. हरिपंडिताने सुनबाईंनी नाथांना नमस्कार केला. बिलगलेल्या नातवंडांनाही सत्यभामेने नमस्कार करायला लावला. आई कशा आहेत? राघव कसा आहे? तो तुम्हाला त्रास नाही ना देत? आणि उद्धव मामा? सत्यभामेने विचारले. हा उद्धव गेल्या जन्मीचा कोण आहे भगवंत जाणे. आपल्या घरासाठी सारं आयुष्य झिजवलं त्यानं. आता येतानाही मी सगळं घर त्याच्यावर सोपून आलोय. नाथ महाराज म्हणाले, राघव मोठा गुणाचा पोर, खूप समजूतदार आहे. येताना मी त्याला, मी काशीहून येईपर्यंत आजीची काळजी घे असं म्हटल्यावर धावत जाऊन तिचे पाय चेपू लागला. हरी, तुझ्या आईचं आता काही सांगता येत नाही. तुला, सूनबाईंना, नातवंडांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हा सगळ्यांना पैठणला न्यायला मी आलो आहे.
माझीही तुमच्यासह आईसह राहण्याची इच्छा आहे, पण त्या घरात शिवाशिव आहे, धर्मपालन नाही. हरी म्हणाला. हरी, तू तुझ्या आईसाठी ये. अरे ती फक्त तुम्हा मुलांचीच नाही, तर ती माझी साऱ्या पैठणची आई आहे. ती साक्षात देवी अन्नपूर्णा आहे. माझी हात जोडून विनंती आहे, तू पैठणला परत चल. बोलता बोलता नाथ महाराज हरिपंडिताला वाकून नमस्कार करू लागले. हरिपंडित अंतर्बाह्य थरारला. त्याने नाथांना आवरले. बाबा, आपल्याविषयी मला परमादर आहे, पण हरिपंडित म्हणाला, आपण माझ्यासमोर नका वाकू. मी पैठणला येईन, पण माझ्या 2 अटी आहेत. तू म्हणशील त्या अटी मला मान्य आहेत. नाथ महाराज म्हणाले. हरी म्हणाला, रोजचं कीर्तन आता करायचं नाही, ते थांबवायचं ही पहिली अट. परान्न घ्यायचं नाही ही दुसरी अट. या 2 अटी मान्य असतील तर मी येईन पैठणला. नाथ महाराजांचा स्वर थरारला. हरी, तुझ्या दोन्ही अटी मान्य आहेत. मी त्यांचे तंतोतंत पालन करीन. हरीच्या अटी म्हणजे नाथ महाराजांचे जनसंपर्क संपून जाणे होते. पण नाथ महाराजांनी गिरिजा देवींसाठी ते स्वीकारले. प्रथमच नाथ महाराजांचे मन खिन्न झाले. साऱ्या जाती जमातींना एकत्र करणारा वारकरी संप्रदाय, भागवत धर्म, आता याचा प्रसार करता येणार नाही. त्यांनी मनोमन पांडुरंगाला अळवून सांगितले. संतांच्या चिरंजीव आत्म्यांना कळवळून सांगितले, माझ्या जीवनात माझ्या पत्नीचे स्थान मोठे आहे. खरं तर माझा प्रपंच तिनंच केला, म्हणूनच मला परमार्थ करता आला. रोज किती अतिथी, किती अभ्यागत, पण साऱ्यांचं केलं तिनं. कधी एका शब्दानं तक्रार केली नाही. आपली सेवा अखंड केली. शेवटी देहाला मर्यादा. थकून गेलो ते. आईचं हृदय, मुलांची, नातवंडांची ओढ स्वाभाविक. विचार करता करता नाथ महाराज थांबले. मी या विचारात का पडलो? संत आणि भगवंत तर अंतर्ज्ञानी असतात. ते सर्व सर्वज्ञ आहेत. मी माझं पत्नी कर्तव्य करतोय हे ते जाणतात आणि त्यांच्या मनात अधिकोत्तम असं नियोजन असावं. नाथांचे मन स्थिर झाले. बैलगाडी पैठणला नाथांच्या घरासमोर आली. उद्धव, राघव स्वागत करायला समोर आले. राघव आईला जाऊन बिलगला. सारी मंडळी आत गेली. गिरिजादेवींच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू गळू लागले. सोनबाई, प्रल्हाद, मेघश्याम आजीला जाऊन चिकटले. हरीने मातृचरणी मस्तक ठेवले. गोदा आणि मुक्तेश्वरही आले होते. गोदाचे यजमानही आले होते. गेल्या काही दिवसात गिरिजादेवींनी अन्नवर्ज्य केले होते. इच्छाच होत नव्हती. गिरिजादेवींनी हरीला जवळ बोलावले. त्याच्या डोक्यावरून, गालांवरून थरथरते हात फिरवले. हरी, माझ्या मुखी गंगाजल घाल. हरी त्वरेने देवघरात आला. गंगाजलाची झारी घेतली. त्याने आईच्या मुखात गंगाजल घातले. गिरिजादेवींनी नाथांना जवळ बोलावले. नाथ त्यांच्याजवळ जाऊन बसले. नाथांनी त्यांच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांचे हात आपल्या हाती घेतले. गिरिजादेवींची प्राणज्योत मालवली. नाथांच्या नेत्रांमधून अश्रुधारा येऊ लागल्या. हरी, उद्धव, गोदा, सत्यभामा यांनी टाहू फोडला. नातवंडे आजी आजी करत सादावू लागली. हरीने गिरिजादेवींना गोदातिरी मंत्राग्नी दिला. सारे पैठण गोदातिरी या माऊलीला अखेरचा प्रणाम करण्यासाठी जमले होते. नाथ दिवसेंदिवस एकाकी बनत होते. केवळ घरातील परंपरा म्हणून हरी संध्याकाळी पुराण सांगत असे, पण तेथे फक्त उच्चवर्णीयांनाच प्रवेश होता. नाथांना आतून वेदना होत होत्या, पण ते शब्दामध्ये गुंतले होते. नाथांनी वचनाविरुद्ध थोडेही वर्तन केले नाही. वचन म्हणजे वचन. हरीचे आपल्या पित्यावर लक्ष होतेच. त्याचे वडिलांवर निरतिशय प्रेम होते, पण त्याच्या डोक्यातून तथाकथित वैदिकांची शिकवण जात नव्हती. सायंकाळची वेळ होती. हरीचे पुराण कथन संपले. श्रोते प्रसाद घेऊन घरी गेले. नाथ राघवाला घेऊन बसले होते. एक वृद्ध स्त्री नाथ महाराज, हैतका नाथ महाराज असे हाकारत आली. नाथ महाराज उठून बाहेर आले. ती वृद्ध स्त्री अंगणातच एका कोपऱ्यात बसली. अंगभर सुरकुत्या असलेली ती अखंड थरथरत होती. तोच कंप तिच्या आवाजात भरला होता. ती म्हणाली, महाराज, एक मागणं आहे. माझा समदा जलम असा गरिबीत हालात गेला. नात्याची आपली माणसं मला टाकून गेली. लई उपासमारी भोगली म्या. राब राब राबलो. आता तो कवावर बोलवतो ठाव नाही. ह्यो जलम असा गेला. मोरला तरी चांगला जावा म्हणून एका शास्त्री बुवाला विचारलं. म्हणलं, याचं उपाव सांग. तो म्हणला की 1000 बामणासनी जेवण घाल. आता मी अशी फाटकी, मला ते जमणार नाही. मग तो म्हणला की एका बरमनिष्ठाला पोटभर जेवायला घातलंस तरी चालल, म्हणून मी तुमच्याकडं आलो. तुम्ही माझ्या झोपडीत येऊन जेवा. तुमचं उष्ट तिथंच आणलं की मी मोरल्या जन्मात. बोलता बोलता आजींना खोकल्याची उबळ आली.
त्या आजींचे नाव यशोदा. सारे पैठण तिला यशवदा आजी म्हणे. ती अंत्यज होती. नाथांनी हरीकडे पाहिले. हरी विचारात पडला. आज अखेर आपल्या पित्याने अटींचे तंतोतंत पालन केले. हरी थोडा विरघळला. तो त्या आजींना म्हणाला, आजी, तुम्ही शिध्याचे पैसे ठेवा. मी उद्या सकाळी लवकर तुमच्या घरी येईन. गोमूत्र शिंपडून घर पवित्र करेन. मी स्वतः स्वयंपाक करेन. बाबांना जेवायला वाढेन आणि दक्षिणा देईन. लई उपकार झालं बाबा. देवच पावला, आजी म्हणाल्या. त्यांनी शिध्याचे पैसे ठेवले. दक्षिणेचे नाणे स्वतंत्र ठेवले. ठरल्यानुसार हरिपंडित सकाळी लवकर उठून यशोदाबाईंच्या झोपडीत गेला. घर गोमूत्र शिंपडून पवित्र केले. स्वयंपाक केला. जेवण वेळ झाली. नाथ महाराज आले. हरीने ठेवलेल्या पाटावर बसले. पत्रावळीवर पदार्थ वाढले. द्रोणात आमटी वाढली. आजी साऱ्या गोष्टी बघत एका कोपऱ्यात बसल्या होत्या. नाथांनी हात जोडून भोजन मंत्र म्हटला. चित्राहुती घालून जेवायला आरंभ केला. खराखुरा ब्रह्मनिष्ठ अंत्यजाच्या झोपडीत जेवत होता. आजींच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू उघळत होते. नाथांचे जेवण झाले. हरीने दक्षिणा दिली. नाथांना हात धुवायला पाणी दिले. नाथ हरीला म्हणाले, हरी, इतकं सगळं केलंस, आता आणखी एक कर. आजी वयानं थकल्या आहेत. उष्टही तूच काढ. हरीने होकार दिला. हरीने पाठ भिंतीला टेकून उभा ठेवला. त्याने आजूबाजूची शिते पत्रावळीत घेतली. पत्रावळ उचलली तर खाली दुसरी पत्रावळ, दुसरी उचलली तर तिसरी, तिसरी उचलल्यावर चौथी, 5वी, 10वी, 20वी, 50वी, 100वी, 500वी, 800, 900, 995, 96, 97, 98, 99 आणि 1000वी. हरी पत्रावळी मागून पत्रावळ उचलतो आहे. 1000 पत्रावळी झाल्यावर पत्रावळ यायचे थांबले. सहस्त्र ब्राह्मणांना भोजन घालण्याचा यशोदा आजींचा संकल्प पूर्ण झाला होता. हरिपंडिताला आपल्या पित्याची थोरवी आता उमगली. त्याने नाथांच्या चरणी मस्तक ठेवले. अश्रूंनी नाथ चरण भिजले. नाथांनी त्याला उठवले. हरी म्हणाला, बाबा, मी चुकलो. आज माझा भ्रमनिरास झाला. तुमची क्षमा मागण्याचा सुद्धा मला अधिकार नाही. तुम्ही मला सांगाल ते प्रायश्चित्त घेईन. हरी, तू मुलगा आहेस माझा. तुझ्याविषयी तिळमात्र क्रोध नाही. त्या आजी बघ. नाथ म्हणाले. आजी तिथेच कलंडल्या होत्या. त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले होते. त्यांचा उद्धार झाला होता. हरीनेच यशोदा आजींचे अंत्यसंस्कार केले. हरीने आपल्या वचनामधून नाथांना मुक्त केले. तोही त्यांच्याच मार्गाने साधना करू लागला. अहो करुणा करा पतित पावना, आमुच्या वचना चित्त द्यावे. दीन मी हीन रंगाहुनी रंग, म्हणोनिया देख शरण तुम्हा. आमुचे साकडे वारुनिया देवा, द्यावी तुम्ही सेवा एका चित्ते. एका जनार्दनी संकल्प हा दृढ, आता नाही गूढ तुम्हा पुढे. धन्यवाद.